नमस्कार, मी अजित चव्हाण. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला. त्यानंतर वादाला तोंड फुटलं. बाबासाहेबांना हा पुरस्कार देण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी विरोध दर्शवला आणि त्यानंतर काही साहित्यिकांनी त्याची री ओढल्यानं हा वाद आणखीनच चिघळला. मात्र बाबासाहेबांच्या समर्थनाकरता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंपासून ते पानिपतकार विश्वास पाटलांपर्यंत अनेक जण धावून आले. त्यांनी बाबासाहेबांना पाठिंबा दर्शवलाय. यावरच आहे आमचा हा विशेष कार्यक्रम, शिवशाहिरांना पाठिंबा. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बाबासाहेबांना पाठिंबा दर्शवत बाबासाहेबांना हात लावाल तर याद राखा, महाराष्ट्रात तांडव करीन असा सज्जड इशारा पुरस्काराच्या विरोधात असलेल्यांना दिलाय. शरद पवार पुरस्कारावरून गलिच्छ राजकारण करत असल्याचा आरोप करत सरकारलाही टार्गेट केलंय. भाजपमध्ये छुपी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा आरोप त्यांनी केलाय. हे सगळं शरद पवारांचं गलिच्छ राजकारण आहे. स्वतः जरी ते नामानिराळे राहण्याचा प्रयत्न जरी करत असले तरी या सगळ्या गोष्टीला फूस ही त्यांचीच आहे. मी त्यादिवशी म्हटल्याप्रमाणे की हे बाबासाहेब पुरंदरे हे निमित्त आहे आणि ब्राह्मण मुख्यमंत्री हा महाराष्ट्राचा कसा काय होतो याच्यावरतीचं हे सगळं संपूर्ण राजकारण आहे. अन्यथा जर समजा बाबासाहेबांच्या शिवचरित्रामध्ये जिजाऊ साहेबांचा किंवा महाराजांचा जर समजा अपमान झाला होता, असं जर सरकार कशासाठी केला होता? अपमान केला म्हणून महाराजांचा, जिजाऊ साहेबांचा अपमान केला म्हणून. आता मला असं वाटतं 2013-14 मला असं वाटतं DY पाटलांचा एक कार्यक्रम होता, त्यांना दिली गेली. ती शरद पवारांच्या हस्तेच दिली गेली. तेव्हा नाही कळलं महाराजांचा अपमान होतोय किंवा झाला यांच्याकडे. आणि बाकीचे जे उपटसुंब आहेत ह्यांना काय 50 वर्षानंतर कळलं? आत्ता लिहायला वाचायला शिकले काय हे सगळे लोक? हा विषय फक्त देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून हे सगळ्या गोष्टी प्रामुख्याने सुरू झाल्या. आणि बाकीच्या विद्वानांचं काय करायचं? हे होते कुठे इतके दिवस? या सगळ्या लोकांनी जी फूस लावलेली आहे, खास करून शरद पवारांनी, शरद पवारांच्या कन्येने पत्र लिहिलं होतं ना अभिनंदनाचं बाबासाहेबांना ज्यावेळेला हा पुरस्कार जाहीर झाला त्यावेळेला. आणि बाबासाहेब स्वतः कुठे गेले होते पुरस्कार द्या म्हणून सांगायला? हे तुम्हाला एक नीट आपण यातलं राजकारण आपण जर समजून घेतलं तर आपल्या लक्षात येईल. या सगळ्या गोष्टीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षातले जे कोणी मंत्रीगण आहेत बरं का, या सगळ्यांनी मिळून रचलेलं हे कुभांड आहे. माझे कोण ते देवेंद्र फडणवीस माझे कोण लागत नाहीत, पण तुम्ही महाराष्ट्राचं संपूर्ण वातावरण खराब करतात. खालपर्यंत सगळ्या गोष्टी जात आहेत. कोणी कोर्टात जाते, कोणी म्हणते बदनामी केली. आता कळलं तुम्हाला? आज ते उदयनराजेंनी त्यांनी स्टेटमेंट केले. राजमाता सुमित्रा राजे भोसले बाबासाहेबांच्या अनेक असंख्य व्याख्यानांना हजर असायच्या, त्यांनी कधी आक्षेप नोंदवला नाही. इतक्या लोकांनी आजपर्यंत पुस्तक वाचलेलं आहे, गेल्या 50 वर्षामध्ये पुस्तक वाचलेलं आहे. नाही तर हे सगळे आवाड विवाड ह्यांची बोलण्याची हिंमत कुठून झाली? पवारांनी फूस लावली म्हणूनच बोलतायत ना. तेच या सगळ्या गोष्टी आतापर्यंत अजित पवार सांगत होते ना. आता काल परवापर्यंत स्टेटमेंट केलं, आज घुम जा. कळत नाही आम्हाला हे कोण सांगताय आतून आणि कोण करताय ते. बरं, शरद पवारांना आवडतात याची कारणं वेगळीच आहेत. मला असं वाटतं नेमाड्यांनी ज्ञानपीठ मिळाल्यावरती कसं वागायचं असतं ना, ह्याचे धडे कुसुमाग्रजांकडनं किंवा विंदा करंदीकरांकडनं घ्यायला पाहिजेत. नेमाड्यांना आज का जाग आली? बरं, नेमाड्यांना ज्यावेळेला ज्ञानपीठ दिला गेला त्यावेळेलाही विरोध झाला होता, मग कशाला स्वीकारलात? महाराष्ट्र भूषण नेमाड्यांना हवा होतं का? हा पुरस्काराबद्दल उठलेला एक पोटशूळ या काही साहित्यिकांना. आणि काय प्रत्येक गोष्ट ही तुम्ही काय ब्राह्मण मराठा जातीपातीतच बघायची का?
शरम वाटत नाही लोकांना? आपण काय करतो, काय बोलतो, येणाऱ्या भावी पिढ्यांसमोर आपण काय मांडून ठेवतो, याचीही शरम वाटत नाही लोकांना? आमच्या आजोबांच्या पुस्तकातले दाखले देतात, यांनी देऊ नयेत दाखले. आजपर्यंत बाबासाहेबांना मला असं वाटतं साधी तुमची काय ती असते ती, त्या सैफ अली खानला काय मिळालं? पद्मश्री नाही, पद्मभूषण नाही, पद्मविभूषण नाही, काहीच नाही, कुठच्याही पदव्या मिळाल्या नाहीये. ते कधी मागायलाही गेले नाही. मला असं वाटतं बाबासाहेब पुरंदरे खूप मोठे आहेत, यांना असल्या पुरस्कारांची गरज देखील नाहीये. पण महाराष्ट्र शासनाने पुरस्कार जाहीर केलाय म्हणून ते आज स्वीकारतायत. अन्यथा त्यांना काही गरज नाही या गोष्टींची. ते मनात म्हणत असतील तुमचं राजकारण तुम्हाला लग लागो. पण हे सगळं जे आहे हे फक्त महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हा ब्राह्मण झाला याच्यावरती हे सगळं राजकारण फिरवत आहेत. आणि त्याच्यामध्ये भाजपमधले लोक आहेत आणि राष्ट्रवादी आहेच आहे. आता ते विखे पाटील नवीन आले जन्माला, त्यांनी कालच वाचलं शिवचरित्र. त्यांनी अजून MSCBचे करोडो रुपये दिलेले नाहीये. यांचा इतिहास. बाबासाहेबांना हात लागला तर याद राखावं म्हणा. त्यांना जर काही करण्याचा प्रयत्न केला तर याद राखा म्हणा. तांडव करीत महाराष्ट्रात. साहित्यिक विश्वास पाटील देखील महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या वादात उतरलेत. भालचंद्र नेमाडे हे साहित्यातले दहशतवादी असून शिवराय आणि संभाजींवर बोलण्याचं खुलं आव्हान त्यांनी नेमाडेंना दिले. तसंच बाबासाहेब पुरंदरे ब्राह्मण असल्यामुळेच त्यांना लक्ष केलं जात असल्याचा आरोपही विश्वास पाटलांनी केलाय. 1974 मध्ये जेव्हा रायगडावर शिवराज्याभिषेकाला 300 वर्ष पूर्ण झालेली होती, त्या कार्यक्रमासाठी देशाच्या पंतप्रधान श्रीमती गांधी आणि राजमाता सुमित्रा राजे भोसले स्वतः उपस्थित होत्या. तेव्हा शिवरायांच्या अग्रपूजेचा मान यशवंतराव चव्हाण यांनी बाबासाहेबांनाच दिला होता. तेव्हा 2 लाख लोक हजर होते. त्यापैकी अनेक जण आजही जिवंत आहेत. मला वाटते यशवंतरावजींना असलेले इतिहासाचे ज्ञान, भान आणि चांगल्या माणसांची पारख ही कोणा नेमाड्यांपेक्षा निश्चितच उच्च दर्जाची होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जेव्हा बाबासाहेब पुरंदरे आणि गोनी दांडेकर यांनी अडचणीच्या स्थितीत महाराष्ट्रातले सर्व किल्ले पालथे घातले, स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठेवून अनेक महिने ही मंडळी किल्ल्यावर मुक्कामाला असायची. यांनी गिरीभ्रमण करणाऱ्या अनेक पिढ्या घडवल्या आहेत. त्यावेळेला आजच्यासारखी लाईव्ह पब्लिसिटी कोणालाही मिळत नव्हती. या मंडळींना सर्पदंश, रानातील वाघांचे हल्ले अशा अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. म्हणूनच मी असं म्हणेन की बाबासाहेबांना हा सन्मान मिळवून देणं असं म्हणणं म्हणजे महाराष्ट्रातील तमाम दुर्गप्रेमी, शिवप्रेमी, गिर्यारोहकांच्या तरुण पिढ्यांचा हा अपमान आहे. आमचे नेमाडे सर, त्यांनी खूप कष्टपूर्वक मिळवलेल्या ज्ञानपीठ पारितोषिकाची शान त्यांनी ठेवायला हवी. जे नेमाडे आचार्य अत्रे आणि वि. स. खांडेकर यांना साहित्यिक मानत नव्हते, जे नेमाडे कवी कुसुमाग्रज यांचा उद्धार करायचे, मात्र पुढे कुसुमाग्रजांचा नावाचा 1.5 लाखाचा पुरस्कार घ्यायला ते सर्वात आधी पळाले, जे पु. ल. देशपांडेंची चेष्टा करतात, हे नेमाडे सर माझ्या दृष्टीनं आज स्वतः साहित्य क्षेत्रातील एक दहशतवादी बनू पाहत आहेत. जे पंडित जवाहरलाल नेहरू, भारताचे विद्वान पंतप्रधान, ग्रंथकार, अभिरुची संपन्न पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पंतप्रधान असताना आपल्या ग्रंथामध्ये शिवाजी वॉज मिसगाइडेड पॅट्रियट, शिवाजी म्हणजे एक वाट चुकलेला देशभक्त होता, असं जेव्हा पंतप्रधान म्हणत होते, तेव्हा महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यातून बाबासाहेबांसारखे वेडेशाहीर शिवरायांचा पोवाडा गात होते. हे घटना माझ्या दृष्टीनं खूप महत्वाची आहे. सभेमध्ये बोलणं आणि संशोधन करून बोलणं याच्यामध्ये फरक असतो. या दृष्टिकोनातून बाबासाहेबांचा ग्रंथ मी पुन्हा पाहिला.
मला नाही वाटत की त्यांच्या लेखनातून मुस्लिम द्वेष निर्माण झाला. काही लोक म्हणतात की अफजल खान, शाहिस्ते खान यांची चित्र रंगवली, ते रंगवणं आवश्यक होतं. जेव्हा शिवाजी महाराज जावळी खोऱ्यामध्ये अडकलेले होते, त्यांना गाठण्यासाठी अफजल खान काही महाबळेश्वरची थंडावेचा अनुभव घ्यायला आलेला नव्हता. शिवरायांना ठार मारणं हा त्याचा मकसद होता आणि त्यामुळं ते चित्र दाखवलं तर वावगं ठरणार नाही. पण त्यावेळेला मुस्लिम एका बाजूला होते, हिंदू दुसऱ्या बाजूला होते, असं चित्र होतं का? तर ते नाही मित्रहो. आता पहा, जेव्हा जावळीच्या खोऱ्यामध्ये छत्रपती शिवराय हे अफजल खानाच्या विरोधात लढत होते, त्यावेळेला शिवाजी महाराजांच्या बरोबर नूर खान बेग नावाचा एक सरनोबत होता. हा सरनोबत मुस्लिम होता आणि तो शिवाजींचा मुख्य कॅप्टन होता. ही गोष्ट बाबासाहेबांनी मांडलेली आहे आणि मी त्याचा संदर्भ शोधत गेलो. त्यावेळेला मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड 17 मध्ये मला या नूरखान बेगचा उल्लेख सापडला. त्याचप्रमाणे जेव्हा विशाळगडावरून जुलै महिन्यामध्ये 1660ला शिवाजी महाराज हे निसटले, त्याआधी तो वेढा तोडण्यासाठी नेताजी पालकर जून महिन्यामध्ये पन्हाळगडावर चालून गेलेले होते आणि त्या नेताजी सोबत सिद्दी हिलाल आणि सिद्दी वाह नावाचे पितापुत्र मुस्लिम होते आणि मुस्लिम पितापुत्र शिवरायांची सुटका होण्यासाठी धावून गेलेले होते. हे लपवलेलं नाही, बाबासाहेबांनी ते आग्रह क्रमाने लिहिलेलं आहे. बाबासाहेबांचं शिवचरित्र पॉप्युलर होण्यामागची मुख्य कारणं मी ज्यावेळेला शोधून काढली, त्यातली उंबरखिंडीची लढाई घ्या 1661ची, करतलाब खान. तर बाबासाहेबांचं चरित्र वाचल्यावर असं लक्षात येतं की बाबासाहेबांनी अनेक वेळा उंबरखिंडीतून प्रवास केलेला आहे. तो निसर्ग स्वतःमध्ये आठवून घेतलेला आहे. किंवा पन्हाळा ते पावनखिंड कसा प्रचंड पाऊस असतो आणि त्यातून शिवराय कसे गेले हे बाबासाहेबांनी अनेक वेळा तिथून गिरिभ्रमण केल्या, पदभ्रमण केलं म्हणून ते मांडू शकले. किंवा कांचनबारीचं युद्ध आहे, सुरतेहून शिवाजी महाराज परत येत असताना कांचनबारीला ते युद्ध झालं. किंवा प्रतापराव गुजर, वेडात मराठे वीर दौडले सात, ह्या प्रतापराव गुजराची लढाई जी आहे ती नेसरी परिसरातून एखादा इतिहास संशोधक फिरल्याशिवाय ती मांडता येणार नाही. आणि त्यामुळं असं ढोबळमानानं त्यांनी ब्राह्मणांनाच प्रोजेक्ट केलं असंही काही म्हणता येणार नाही. जेम्स लेन हा मूर्ख माणूस होता, त्याची गाढवावरून धिंड काढायला पाहिजे. त्यानं अत्यंत नीचपणानं 2-3 पॅराग्राफ लिहिलेले आहेत, मी त्याचा निषेध करतो. पण ते सगळं काही बाबासाहेबांनी पुरवलं असेल असं मला नाही वाटत. आज बाबासाहेबांसारख्या नवदी पार पडलेल्या एका वृत्तस्थ इतिहासप्रेमी शाहिरांच्या मागे अनेक जण लागलेले आहेत. रानात एखाद्या सशाचा पाठलाग करावा तशा हकाट्या मारल्या जात आहेत. कोणी काही म्हणो, बाबासाहेब केवळ ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना टार्गेट करून त्यांचा पाठलाग करणं हे सुसंस्कृत महाराष्ट्राला अजिबात शोभत नाही. मी जाहीरपणे भालचंद्र नेमाडे यांना शिवाजी आणि संभाजी या विषयावर माझ्याशी चर्चा करायचे आव्हान करतो. मित्र हो, महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीनं, संस्कृतीच्या दृष्टीनं ही खूप दुःखद गोष्ट आहे. हा मुद्दा यशवंतराव चव्हाण किंवा वसंतदादा पाटील यांच्या तोडीचे सुसंस्कृत नेते आज जर हयात असते तर एवढ्या पद्धतीने चिघळला गेला नसता, त्यांनी चिघळवू दिला गेला नसता. आणखी एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेचच परतोय. ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनीही बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा निर्णय योग्यच असल्याचं म्हटले. तसंच यापूर्वी ज्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय त्यांच्या तोलामोलाचंच कार्य बाबासाहेबांनी केल्याचं माशेलकर यांनी सांगितलंय. पूर्वी महाराष्ट्र भूषण ज्यांना दिले गेलेलं आहे त्यांची आपण नावं बघितली. भीमसेन जोशी म्हणा, बाबा आमटे म्हणा, लता मंगेशकर म्हणा किंवा इतर महानुभाव म्हणा, यांच्या तोडीचे बाबासाहेब पुरंदरे आहेत असं मला स्वतःला वाटतं.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.